पियुष, तुला आज काय खायचं आहे? ब्रेड पकोडा. ब्रेड पकोडा ठीक आहे ना? स्टफिंग वाला. ठीक आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये हमखास ब्रेड पकोडा खाण्याची इच्छा होते, म्हणून मुलाला ब्रेड पकोडा खायचा होता. मी म्हटलं चला घरीच बनवायचं, कशाला बाहेरचे पदार्थ खायचे, तेलकटले. घरी खाल्लेले बरं आणि पोटभरसुद्धा आपल्याला खायला मिळतं. म्हणून इथे 5 बटाटे घेतलेले आहे आणि कुकरमध्ये लावायचे. आपल्याला 4 ते 5 शिट्ट्या होऊ देणार आहे, कारण शिट्ट्या फार लवकर होतात कुकरच्या माझ्या आणि बटाटे शिजत नाही. आता थंड झाल्यावर काय करायचे, आपल्याला बटाटे काढून घेतलेले आहे आणि त्याची साल काढायची. पूर्ण बटाट्याची साल काढल्यानंतर त्याला हातानेच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आता एक गॅसवर पॅन ठेवायचं, त्याच्यामध्ये आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे. तेलाचा जास्त वापर करायचा नाही. जिरं टाकायचं. जिरं झालं की लगेच हिंग टाकायचं. हिंग झालं की लगेच आपल्याला बटाटे टाकायचे आहे. बटाटे आता टाकून दिल्यानंतर बाकीचे नंतर साहित्य टाकायचे आपल्याला. त्यामध्ये थोडी हळद टाकायची आणि तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला तिखट टाकायचं आहे, किंवा तुम्ही हिरवी मिरचीची पेस्टसुद्धा टाकू शकता. नंतर धणे पावडर टाकायचं आपल्याला, कोथिंबीर टाकायचं आणि पूर्ण एकजीव होऊ द्यायचं. पूर्ण एकजीव झाल्यानंतर शेवट मात्र आपल्याला मीठ टाकायचं चवीनुसार आणि परत आपल्याला पूर्ण एकजीव द्यायचं. थोडं पाणी टाकून त्यावर तुम्ही पातळ करू शकता. मी थोडं पाणी टाकलेलं आहे, व्हिडिओ माझा मिस झाला. आणि नंतर मग काय करायचं, सैलसर अशी भाजी होते आणि ती भाजी आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यावरच आपल्याला उपयोग करायचा. आता एका बाउलमध्ये बेसन घ्यायचं आपल्याला. बेसन काही मी मोजून घेतलेलं नाही, अंदाजी घ्यायचं, पण तरी 1 वाटी मी बेसन घेतलं असेल. आता त्या बेसनामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे, कोथिंबीर टाकायचं आहे. कोथिंबीर थोडा जास्तच टाकायचा. तिखट टाकायचं आपल्याला. हिरवी मिरचीची पेस्ट तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. धणे पावडर टाकायचं आपल्याला आणि मीठ टाकायचं. तुम्ही जिऱ्याची पूडसुद्धा टाकू शकता. नंतर थोडा ओवा टाकायचा, कारण बेसनचा वापर केल्यामुळे आपल्याला ओवा टाकणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे पोटाला कसं फुगारासुद्धा येत नाही, म्हणून आपल्याला ओवा टाकायचा आहे. आणि पाणी टाकून आपल्याला पातळसर असं भिजून घ्यायचं आहे. आता इथे सँडविचला जी ब्रेड वापरतो ना, ती ब्रेड घ्यायची आपल्याला आणि मधातून बरोबर काप करून घ्यायचे. चाकूच्या साहाय्याने काप करायचे, म्हणजे एकसारखे होतात. अशा पद्धतीने सगळे मी ब्रेड असे कापून घेणार आहे. बघा, एकसारखे ब्रेड कापून झाल्यानंतर एका बाजूला ठेवायचे आणि मग नंतर काय होते, आपल्याला भाजी भरायला अतिशय सोपे जाते. आता एका ब्रेडवर काय घ्यायचं, आपल्याला भाजी लावायची आहे आणि पूर्ण टोकभर लावायची. जास्त जाडसर थर आपल्याला द्यायचं नाही, पातळसा असं लेअर आपल्याला थर द्यायचा आहे. आणि दुसरी ब्रेड आपल्याला त्यावर चिपकून घ्यायची आहे. थोडंसं प्रेस करायचं आपल्याला आणि नंतर एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचं आहे. अशा पद्धतीने मी सगळं ब्रेड तशाच करून घेणार आहे. म्हणजे काय होते, तळायलासुद्धा आपल्याला अतिशय सोपे जाते. किंवा एक लावा, एक तळल्यापेक्षा असं एकदम तयारी आपण आधीच पूर्वतयारी करून घ्यायची. आता सगळ्या ब्रेडमध्ये भाजी भरून झालेली आहे. आता बेसनामध्ये आपल्याला बुडवायचं आहे आणि तेल मात्र गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालं की नंतरच आपल्याला सोडून द्यायचं आहे तेलामध्ये. एक साईडने चांगलं होऊ द्यायचं आहे. एक साईड चांगली झाली की लगेच आपल्याला पलटून घ्यायचं आहे. बघा, आपला ब्रेड पकोडा झालेला आहे. दोन्ही साईडने चांगलं होऊ द्यायचं आणि नंतरच आपल्याला तेलातून काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बाकीचे सुद्धा आपल्याला ब्रेड पकोडे तसेच तळून घ्यायचे आहे. आता हे ब्रेड पकोडे सांगू का, लहान मुलांना तर अतिशय आवडतातच, पण मोठ्यांना पण तेवढेच आवडतात. आणि घरी केले ना अतिशय चांगलेसुद्धा लागतात. आणि दुसरी गोष्ट कसं, आपलं तेलसुद्धा चांगलं असते. आणि जास्त जरी खाल्ले, 2च्या ऐवजी 3 जरी खाल्ले ना, तरी काही हरकत नाही आहे. आता सगळे ब्रेड पकोडे असे काढून झाल्यानंतर आता एका प्लेटमध्ये मी टिश्यू पेपरवर काढून ठेवलेले आहे. गरमागरम ब्रेड पकोडा अतिशय सुंदर लागतो खायला आणि टमाटर सॉससोबत खा. मुलांना आवडतो, मोठ्यांना लहान्यांना सगळ्यांना आवडतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा, आनंदी राहा. एन्जॉय.